नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावण महिन्यातील विविध सेवा अंतर्गत केल्या जाणाऱ्या सेवा. त्यात प्रामुख्याने केले जाते ती सेवा म्हणजे सत्यनारायण पूजनाची सेवा. तसे पाहता सत्यनारायणाची सेवा ही आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केल्याने अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते. प्रत्येकाला अपेक्षित असते ती स्थिर लक्ष्मी. ही स्थिर लक्ष्मी आपल्या घरात राहावी, आपल्या घरात टिकावी यासाठी स्थिरपणे केलेली सेवा फळाला येते आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिरावते. या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अनेक सेवा सांगितल्या जातात. या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा सांगितल्या जातात. या सेवांमध्ये प्रमुख सेवा असेल तर ती सत्यनारायणाची सेवा. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा असा मर्यादित अर्थ न घेता लक्ष्मीची जी अनेक रूपं आहेत त्या सर्व रूपांचा अभ्यास करणे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळणे अर्थातच भाग्य. पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे जरी खरं असले तरीसुद्धा पैशाशिवाय दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना मात्र करावाच लागू शकतो आणि म्हणून कुटुंबात लक्ष्मी स्थिर राहणं तितकंच महत्त्वाचंही. म्हणून या लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळी व्रत वेगवेगळ्या सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यातल्या त्यात परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या प्रत्येक हितगुजातून सत्यनारायणाचे महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. ज्यात प्रामुख्याने वाढणारं कर्ज. हे कर्ज कमी करण्यासाठी माता लक्ष्मीसोबतच नारायणांचा आशीर्वाद असण्यासाठी प्रमुख व्रत केलं जातं ते म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. मग हे तर पौर्णिमेला ज्या पद्धतीने आपण करतो तसंच व्रत इच्छित फळप्राप्तीसाठी श्रावण महिन्यात देखील केलं जातं. याचं स्वरूप मात्र 21 दिवस किंवा 41 दिवसाचं असावं किंवा मग 43 दिवस केलं तरी चालेल. ज्यांच्या डोक्यावर अचानक खूप कर्ज झालं आणि ते काही केल्या फिटत नाही, ते फेडण्यासाठी खूप अडचणी येत आहेत, तर त्यासाठी केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रमुख मानली जाणारी सेवा म्हणजे सत्यनारायण व्रत. या सत्यनारायणाच्या व्रताने माणसाची बुद्धी स्थिर होऊन त्याला कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग मिळतो. सत्यनारायण व्रत केल्याने तुम्ही कर्ज केले आणि ते जादूची कांडी फिरवल्यासारखे लगेच फिटून जाईल असा अर्थ याचा होत नाही. मात्र तुम्ही ही सेवा मनोभावे केली तर केलेल्या सेवेची फलप्राप्ती म्हणून तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होतील. म्हणून हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. मग या श्रावण महिन्यात तुम्ही 21 दिवस 41 दिवस हे व्रत करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की श्रावण महिना तर फक्त 30 दिवसाचा आहे, मग पुढे काय? पुढे तर भाद्रपद महिना लागेल. तुम्ही आजपासून जर सेवेला सुरुवात केली तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत आरामशीर 40 दिवसाचं तुमचं हे व्रत पूर्ण होईल. त्यातही जर आल्या अडचणी तर किंवा मासिक धर्म असेल किंवा इतर काही अडचणी असतील तर त्यासाठी तेवढे दिवस सोडून पुढे काउंट करावं आणि आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी जो संकल्प केला असेल तितके दिवस सत्यनारायण पूजा करावी. आता ही पूजा कशी करायची यासाठी संकल्प कसा करायचा ते आपण बघूया. सत्यनारायणाची पूजा करताना स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोप्रमाणे ती पूजा मांडणी असावी. आता या सत्यनारायणाची पूजा कशी मांडावी ते बघूया. या ठिकाणी एका चौरंगावर सफेद कपडा अंथरून त्यावर गव्हाची रास करावी. त्यावर कलश मांडावा. कलशामध्ये दुर्वा, पैसा, सुपारी, हळद कुंकू, फूल, अक्षता टाकून घ्याव्या. त्यानंतर आंब्याची 5 पानं किंवा विड्याची पानं मिळाली तर ती 5 पानं ठेवून त्यावर ताम्हण ठेवावा. या ताम्हणावर स्वच्छ निवडलेले तांदूळ भरून त्यावर बाळकृष्ण ठेवावा. कलशासमोर तुमच्याकडे जर विड्याची पानं उपलब्ध असतील तर विड्याच्या पानावर 3 सुपाऱ्या मांडाव्यात किंवा जर विड्याची पानं उपलब्ध नसतील तर तांदळाचे 3 पुंजके घालून त्या पुंजक्यावर सुपाऱ्या मांडाव्यात. ज्या आपण लक्ष्मीपूजनात वापरल्या होत्या किंवा कोजागिरीला वापरल्या होत्या किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्या सुपाऱ्या तुम्ही वापरतात त्या सुपाऱ्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. या 3 सुपाऱ्यांच्या समोर नैवेद्यासाठी खडी साखर किंवा गूळ, खोबरं किंवा साधी आपली घरातली साखर असेल ती घेतली तरी चालेल. या छोट्या 3 वाट्यांमध्ये प्रत्येक सुपारीच्या समोर हा नैवेद्य ठेवावा.
त्यानंतर वाटीभर शिऱ्याचा प्रसाद सत्यनारायणाला नैवेद्यासाठी द्यावा. ज्यावेळेस आपण सत्यनारायणाचे पूजन करत असतो त्यावेळेस श्रीयंत्राचे देखील पूजन करावे. म्हणून कलशाच्या बाजूला श्रीयंत्र ठेवून त्या श्रीयंत्राच्या समोरही एका वाटीत खडी साखर किंवा साधी साखर किंवा मग गुळ खोबरं नैवेद्यासाठी ठेवावं. त्यानंतर पाटासमोर छोटी रांगोळी काढावी. रोजच्या रोज उपलब्ध असतील तर आंब्याचे डहाळे लावावे, नसतील तर हरकत नाही. या पद्धतीने पूजन आपण करावे. या पद्धतीने आपण पूजा मांडणी करून घेतली. मात्र हा सत्यनारायण दररोज संध्याकाळी प्रदोषकाळी करावा आणि सकाळी या पूजेचे विसर्जन करावे. विसर्जन करताना बाळकृष्ण आणि श्रीयंत्र उचलून देव्हाऱ्यात ठेवावे आणि मांडलेल्या सुपाऱ्यांना अक्षता वाहून उत्तर पूजेचा मंत्र म्हणावा. या पद्धतीने पूजेची मांडणी करून झाल्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करावी. या सत्यनारायण पूजनासाठी महिला बसत असतील तरी चालेल किंवा पती पत्नी जोडीने बसले असतील तरी उत्तम. सर्वात आधी पूजेला बसल्यानंतर कपाळाला पुरुष सेवेकऱ्यांनी अष्टगंध आणि स्त्री सेवेकऱ्यांनी हळदी कुंकू लावून घ्यावं. त्यानंतर उजव्या हातावर 3 पळी पाणी घेऊन नारायणांचे नाव घेऊन ते पाणी एक एक पळी प्यावे. 3 पळी पाणी पिल्यानंतर 2 पळी पाणी ताम्हणात सोडावे. या प्रकारे आचमन करून झाल्यानंतर सर्वप्रथम संकल्प करावा. फक्त पहिल्या दिवशी संकल्प करून घ्यावा. हा संकल्प साध्या सोप्या पद्धतीने केला तरी चालतो. संकल्प करण्यासाठी हातात थोडे पाणी घेऊन त्यात तांदळाचे दाणे टाकावे. एक फूल किंवा फुलाची पाकळी अष्टगंधामध्ये बुडवून पाण्यात टाकावी आणि साध्या सोप्या पद्धतीने देवाला संकल्प करावा. या संकल्पात सर्वात आधी उल्लेख करावा की माझ्या कुटुंबावर झालेले कर्ज कमी व्हावे, कुटुंबात आर्थिक स्थैर्य यावे आणि स्थिर लक्ष्मी कुटुंबात राहावी. यासाठी मी 43 दिवस असेल किंवा 21 दिवस म्हणा किंवा 41 दिवस म्हणा सत्यनारायण पूजन करण्याचा संकल्प करत आहे. ज्या योगे माझ्या कुटुंबात लक्ष्मी स्थिर राहावी आणि नारायणांसोबत लक्ष्मीचेही आशीर्वाद माझ्या कुटुंबाला मिळावेत. या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकतात किंवा पंचांगानुसारही संकल्प करू शकतात. जो संकल्प स्क्रीनवर दिलेला आहे या पद्धतीनेही तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही संकल्प करावा. त्यानंतर सर्वप्रथम गणपतीच्या सुपारीची पूजा करावी. पूजेत अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता, एक फूल वाहून धूप दीप दाखवून खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 2 नंबरची सुपारी जी आहे ती कुलदेवी समजून त्याचे पूजन करावे. धूप दीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 3 नंबरची जी सुपारी आहे ती सुपारी वरुण देवतेची सुपारी समजून त्याची पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आपण जे पूजेत श्रीयंत्र मांडलेले आहे त्या श्रीयंत्राला तुम्ही अभिषेक पूजा करू शकतात. तुम्हाला शक्य असेल तर श्रीयंत्राला श्री सुक्ताचा अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजन करावे. पूजन केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर मुख्य पूजेत कलशावर स्थापन केलेल्या बाळकृष्णाची पूजा करावी. या बाळकृष्णाला पुरुष सुक्त आणि श्री सुक्ताचा अभिषेक करून स्थानापन्न करावे. त्यानंतर अष्टगंध लावून हळद कुंकू वाहावे, अक्षता वाहाव्यात, फुलं वाहून धूप दीप ओवाळून आधीच करून ठेवलेल्या वाटीभर शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. या वाटीभर शिऱ्याचा प्रसाद फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. दुसरी कोणतीही कितीही जवळची व्यक्ती असली तरी देखील अशी चूक करू नये. तुम्ही या सेवा करणार आणि फळ मात्र दुसऱ्याला मिळणार, तेव्हा सेवा तुम्हीच करा आणि प्रसादही कुटुंबातल्या कुटुंबातच घ्या, म्हणजे केलेल्या सेवेचे फळ नक्की मिळेल. त्यानंतर मराठी 5 अध्यायांची पोथी वाचावी. ही सत्यनारायणाची पोथी कुठल्याही दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात सहज उपलब्ध होते. पोथी वाचन संपल्यानंतर देवाला आरती करावी आणि देवाला मनोभावे विनंती करून आपल्या कुटुंबावर आलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. संध्याकाळी जेवणाचा नैवेद्य पूजेला जरूर दाखवावा. आपण आपल्या घरी पूजेच्या माध्यमातून देवतांना आमंत्रित करतो व त्यांचा सन्मान करणं, आदर करणं, पूजन करून त्यांना भोजन देणं हा पूजेचा महत्त्वाचा भाग आहे.
तो आपण जाणावा। सकाळी पूजा आवरून संध्याकाळी पुन्हा पूजा मांडणी करून नवीन पूजन करावे। या पद्धतीने 21 दिवस, 41 दिवस किंवा 43 दिवस अखंडपणे सत्यनारायण पूजन करावे आणि या सेवेचा अनुभव घेऊन बघावा। भक्तिभावाने केलेली सेवेची फलश्रुती अवश्य मिळतेच मिळते। आजचा हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा झाला असेल, मात्र या सेवेची फलश्रुती मिळालेला एक अनुभव मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत नक्की शेअर करेल। ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात आपण हे सत्यनारायणाचं व्रत करून आपल्या कुटुंबाला अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद मागून घेतला, सोबतच ऋणमुक्तीसाठी प्रयत्नही केले, त्याच पद्धतीने सत्यनारायण पूजा ही कार्तिक महिना किंवा माघ महिन्यातही करू शकतात। 41 दिवस किंवा 21 दिवस किंवा 43 दिवस सत्यनारायण पूजा केल्याने तुमच्या कुटुंबावर अखंड लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील, यात शंकाच नाही। सत्यनारायण पूजेची ही संपूर्ण माहिती कशी वाटली? अजून काही अडचणी, काही समस्या किंवा काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।